कांग्रेस की ओर से आयोजित पत्र परिषद में कांग्रेस के अध्यक्ष राहुल गांधी के आगमन की जानकारी दी गई। साथ ही एडवोकेट पारोमिता द्वारा कही बात का खंडन किया गया। 5 अप्रैल को कांग्रेस के उम्मीदवार बालू धानोरकर इनकी जाहिर सभा आयोजित की गई है। इस सभा में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष राहुल गांधी इनका आगमन चंद्रपुर में होगा। इस संबंध जानकारी आयोजित पत्र परिषद में विधायक विजय वडेट्टीवार ने दी। तो वहीं कांग्रेस उम्मीदवार बालू धानोरकर ने एडवोकेट पारोमिता गोस्वामी द्वारा आयोजित पत्र परिषद में एक शराब विक्रेता को टिकट देने की बात का समर्थन न दर्शाने की बात का खंडन किया। पत्र परिषद में विधायक विजय वडेट्टीवार, कांग्रेस उम्मीदवार बालू धानोरकर, संजय पाटिल, मारकवार, नंदू नागरकर आदि कार्यकर्ताओं की उपस्थिति रही। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची 2:30 वाजता जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे। जाहीर सभेला संबोधित करणार आहे। या सभेला संपूर्ण तयारी झालेली आहे। उन्हाचा तडाखा बघता संपूर्ण त्या ग्राउंडला आच्छादित करण्यात आलेला आहे, कारण भयंकर ऊन आहे। अशा परिस्थितीमध्ये ही सभा आणि सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। लाखो लोकांची उपस्थिती या सभेमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेची असणार आहे। त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावागावात बैठका घेतल्यानंतर आम्हाला दिसून आलेला आहे आणि राहुलजींची ही ऐतिहासिक अशी सभा होईल असा आयोजक म्हणून आमचा पूर्ण विश्वास आहे। भारतीय जनता पक्षाचे निष्क्रिय खासदार आणि त्यांच्या निष्क्रियपणामुळे आणि आमच्या उमेदवारांनी मागील 5 वर्ष आमदार म्हणून आणि केलेलं सामाजिक कार्य बघता काँग्रेसचे उमेदवार श्री बाळू धानोरकर यांच्या पाठीमागे जनतेचा प्रचंड असा पाठिंबा मिळतो आहे। या पार्श्वभूमीवर निश्चित रूपानं ही सभा ऐतिहासिक होईल। त्यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे कामाला लागलेले आहेत। तयारी पूर्णत्वास आहे जात आहे। राष्ट्रवादीची समर्थ अशी साथ आमच्या सोबत आहे। रिपाई, पिरिपा, खोरिपा आणि त्याबरोबर कम्युनिस्ट पार्टी असेल, शेकाप असेल आणि जवळपास डझनभर मनसेचा आशीर्वाद, मनसेचं सहकार्य आणि त्याही पलीकडे आम्हाला अनेक विविध सामाजिक संघटनेचा पाठिंबा मिळतो आहे। गोंडवाना गणतंत्र पार्टीचा पाठिंबा मिळतो आहे। सर्व लोकांची इच्छा ही आहे की बाळूभाऊ धानोरकर निवडून यावे आणि निष्क्रिय खासदाराला घरी बसवावं। अशा प्रकारचा निर्णय जनतेचा झालेला आहे, हे लोकांच्या एकूण प्रतिसादावरून दिसतो आहे। त्यांनी हा विचार करायला पाहिजे की उद्या पंकजाताई मुंडे या सभेला येत आहे। माझं एक छोटंसं दुकान आहे आणि मी माझा 20 वर्षापूर्वीपासूनचा व्यवसाय आहे। मी काही आज घेतलेला नाही आणि हे सरकार शासन मान्यता प्राप्त दुकान आहे। माझ्या दुकानावरती आजपर्यंत अवैध दारू विक्रीचा एकही गुन्हा माझ्यावर किंवा माझ्या दुकानावर नाही। निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी ते दुकान बंद ठेवलेलं आहे आणि तो माझा व्यवसाय आहे। आणि मला एक सांगायचं आहे पारोमिता ताईला की ताई, तुम्ही या महाराष्ट्रातल्या ज्या मंत्री महोदय येत आहे त्यांच्या 2 फॅक्टऱ्या आहे। त्यांच्या फॅक्टऱ्या असल्यामुळे भविष्यात त्या निवडणुकीला विधानसभेला उभे राहील, त्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार करायला जाणार का? तुमच्यात जर एवढी ताकद असेल तर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये दारूबंदी करून दाखवा, या देशामध्ये दारूबंदी करून दाखवा। असा कायदा अंमलबजावणी करायसाठी त्यांच्या आधी आज सत्ता आहे। देशात आणि राज्यात सत्ता असल्यानंतर ते सहज करू शकतात, परंतु ते केल्या जात नाही। कारण दारूबंदीचे परिणाम आपल्याला या चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळते। जिकडे तिकडे ड्रग्ज, जिकडे तिकडे नशा, अशा पद्धतीचं ज्या गोष्टी अंमलबजावणी करायला पाहिजे होत्या, दारूबंदीनंतर स्वतः पारोमिता ताई भाजपच्या विरोधात बोलत होत्या की सुधीर भाऊंनी ज्या अटी जाची टाकल्या होत्या की यानुसार दारूबंदी झाली पाहिजे, तर त्या अटी जाची बाजूला ठेवून सर्रास दारू विक्री या जिल्ह्यात चालू आहे आणि भाजपाचेच कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये दारू विक्री करतात। आदरणीय हंसराज अहिर
यांच्याकडे जो विभाग आहे, तो विभाग म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा, हा त्या विभागाचं काम सोडून फक्त WCLची चौकीदारी करायचं काम करते. ते स्वतः एक कोळसा चोर आहे, तस्कर आहे, असं माझं म्हणणं.